मौजे खंडस, तालुका बारामती, जिल्हा पुणे, आपल्या खंडस गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना, नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे. गेली 2, 4, 5 महिने झालं आपल्या खंडस गावामध्ये बिबट जातीच्या प्राण्याने धुमाकूळ घातलेला आहे. या बिबट जातीच्या प्राण्यानं अनेक शेळ्यांवरती हल्ला केलाय, अनेक कालवडांवरती हल्ला केलाय, अनेक बोकडांवरती हल्ला केलाय. आता आपलं फडायची वाट बघत बसू नका हो. आणि या सर्व तक्रारी महाराष्ट्र शासन वन विभागाला, बारामती वन विभागाला दिल्या असता त्यांनी आपल्याकडे काना डोळा केल्याचं दिसून येत आहे हो. मग आपण न्याय कोणाला मागायचा? बारामती वन विभागाला जर सांगितलं की आमच्या गावामध्ये बिबट्याने हल्ला केलाय, तर वन विभाग म्हणतं बिबट्या नसल, बिबट्या नसल, लांडगा असल. मग आता लबाड लांडगा वन विभाग आहे का गापण आहे हे आपल्याला कधी कळणार? आपण वन विभागाला सांगितलं की आपल्या गावामध्ये बिबट्याने हल्ला केलाय, तर वन विभाग काय म्हणतं? तरच असल, तरच असल, तरच असल. या वन विभागाच्या अशा वागण्याचा आम्हाला आता त्रास व्हायला लागलाय, त्रास व्हायला लागलाय. म्हणून आम्ही या महाराष्ट्र शासन वन विभागाचा आणि बारामती वन परिक्षेत्राचा जाहीर निषेध करतो. ग्रामस्थांनो, ही भविष्यात येणाऱ्या संकटाची फार मोठी धोक्याची घंटा दिसून येत आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या गावामध्ये कधी बिबट्या आला नव्हता, कधी हिंस्र प्राणी आला नव्हता. आणि जर का आता एकच जर का प्राणी आपल्या गावामध्ये सारखा हल्ला करत असेल तर त्याला योग्य वेळीचा बसला पाहिजे का नाही, या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी उद्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं वर्षानुवर्ष आपल्या खंडेश्वरीच्या मंदिरामध्ये जी आपली जत्रेच्या निमित्तानं बैठक होत असते, त्या बैठकीमध्ये हा विषय मांडण्यासाठी आपण सगळ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. आणि आपल्या लेकरा बाळांची, आपल्या बायका पोरांची आणि वडील वृद्ध सगळ्या नागरिकांची आपली काळजी आपणच घ्यायची आहे हो. आणि जोपर्यंत हा बिबट्या एकच आहे तोचपर्यंत त्याला वन विभागाला सांगून जेरबंद तरी केलं पाहिजे किंवा मारून तरी टाकलं पाहिजे. ह्या मागणीसाठी आपण सगळ्या ग्रामस्थांनी उद्या खंडेश्वरीच्या मंदिरावरती हजारोंच्या संख्येने यायचं आहे हो.